10 विद्यार्थी असावेत। प्रत्येक गटासाठी कालावधी 15 ते 20 मिनिटे असेल। वेळ मर्यादा ओलांडल्यास त्यांचे परिणाम गुणांवर होईल। न्यायाधीशाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल। त्यानंतर मी तुम्हाला पथनाट्य सादरीकरण करण्यासाठी कशा प्रकारे गुणदान केले जाईल हे सांगत आहे। विषयाची निवड 10 गुण, वेळेचं व्यवस्थापन 10 गुण, वेशभूषा 10 गुण, सादरीकरण 10 गुण आणि एकूण परिणामास दिले जाईल 10 गुण। असे एकूण 50 गुण प्रत्येक मान्यवर देतील आणि दोघांचे मिळून एकूण 100 गुणांपैकी गुणदान केले जाईल। आता मी प्रत्येक शाळेच्या शिक्षकांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन या चिठ्ठ्या उचलल्या लॉट प्रमाणे चिठ्ठ्या उधळल्या जातील। लॉट प्रमाणे तुम्हाला पुढे यावे। पथनाट्य स्पर्धेच्या परीक्षक म्हणून आपल्याला 2 मान्यवर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। त्यापैकी सौ प्राध्यापक ज्योती विजय रणदिवे या ज्या मॅडम आहेत त्यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे। रणदिवे मॅडम यांची शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर अतिशय उच्च विभूषित अशी शैक्षणिक पात्रता आहे। त्यांनी BA मराठी, MA मराठी, BA भूगोल, MA भूगोल अशा वेगवेगळ्या पदव्या प्रदान केलेल्या आहेत। BEd आणि MEd हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि DSM ही पदवी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या वेगवेगळ्या विद्यापीठातून प्राप्त केलेल्या आहेत। सेट इन एज्युकेशन ही परीक्षा 2014, MPhil इन एज्युकेशन 2020 ही पदवी त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथून प्राप्त केलेली आहे। त्याचबरोबर MPhilचा विषय स्वकल्पना वृद्धी उपक्रमाचे विकसन व त्याचा परिणामकारकतेचा अभ्यास असा विषय घेऊन त्यांनी MPhil कंप्लीट केलेला आहे। PhDचं काम चालू आहे। त्यांचा अनुभव जर आपण पाहिला तर DTED कॉलेज या ठिकाणी 4 वर्ष, कॉलेजचं नाव आहे कांतीलाल खेवणसरा DTED कॉलेज थेरगाव, आणि आता सध्या त्या BEd कॉलेज वडगाव मावळ अध्यापक महाविद्यालय इथे 2014 पासून कार्यरत आहेत। त्यांनी संशोधन राज्यस्तरीय 2 पेपर प्रकाशित केलेले आहेत। राष्ट्रीय स्तरावर 1 पेपर प्रकाशित झालेला आहे। त्याचबरोबर कॉलेजचं जे नियतकालिक निघतं त्यामध्ये संपादक म्हणून 2017-18 या साली त्यांनी काम पाहिलेलं आहे। म्हणजे अशा अतिशय उच्च शिक्षित परीक्षक आपल्याला आज या स्पर्धेला लाभलेले आहेत। तर त्या या पथनाट्य स्पर्धेचं परीक्षण अतिशय उत्कृष्टपणे करतील, पारदर्शक पद्धतीने करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण सर्व येथे जमलो आहोत। त्या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रम आयोजन केले आहेत। आजच्या आपल्या पथनाट्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रमुख परीक्षक आज आपल्याला लाभलेले आहेत त्यापैकी सौ शीतल दुर्गाडे मॅडम यांची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी आज तर त्या कला वाणिज्य व BBA महाविद्यालय वडगाव मावळ येथे सहाय्यक प्राध्यापक हिंदी विषय म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत। त्यांनी हिंदी विषयात 2009 साली सेटनेट परीक्षा पदविका प्राप्त केली आहे। त्यानंतर त्यांनी 2018 साली विनोदी रस्तोगी एवं महेश
एल कुंचवाल के नाटक साहित्य का तुलनात्मक अध्ययन या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयातून PhD ही पदवी प्राप्त केली. इतकेच नव्हे तर त्यांनी लिहिलेले संशोधन लेख विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आता मी मान्यवरांना त्यांच्या जागेवर आसनस्थ होण्याची विनंती करत आहे. आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे थोडा उशिरा जरी एखादा संघ आला तरी आपण त्याला समाविष्ट करून घ्यावं आणि परीक्षकांनी तेवढी त्यांना सूट द्यावी अशी परीक्षकांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वच परीक्षकांचं, माझ्या सर्व शिक्षकांचं, विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत करतो. हे जे माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही गुरुकुल परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचं हे जे प्रेम आहे शाळेवरचं ते असंच अबाधित राहावं अशी त्यांना विनंती करतो आणि मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की आपण आपल्या स्पर्धेला सुरू करायला हरकत नाही. धन्यवाद. बघा बघा हो बघा बघा नाटक आमचे बघा बघा. सुप्रभात. आम्ही ऑक्झिलम कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थिनी. आपला देश, समाज ज्या समस्यांना सामोरा जात आहे त्याच समस्या आज आम्ही आपल्या समोर मांडून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या नाटकाला सुरुवात करूया. बदलायचं आहे मला बदलायचं आहे, देशाचं रूप मला बदलायचं आहे. बदलायचं आहे मला बदलायचं आहे, देशाचं रूप मला बदलायचं आहे. बदलायचं आहे मला बदलायचं आहे, देशाचं रूप मला बदलायचं आहे. आजकालच्या जगात आपण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकतो. मग ती आपल्या उठण्यापासून ते आपल्या प्रत्येक हालचालींची असते. यामुळे मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. त्याचेच एक उदाहरण आता आपण पाहणार आहोत. आई आई मला मोबाईल दे ना. कशासाठी? मला अभ्यास करायचा आहे. मी आता कामात आहे, थोड्या वेळाने दे. नको आई, आत्ताच दे ना. घे बाई एकदाच आणि चांगला अभ्यास कर. हो आई. ही काय करत असेल बरं? हे तू काय करतेस? तुला या कामासाठी फोन दिला होता? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं की तू चांगला अभ्यास करत असेल. सॉरी आई, मी परत असं नाही करणार. मोबाईलच्या अतिवापरामुळे आजकालच्या पिढीचे खूप नुकसान होत आहे. याकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मुलांचे नुकसान पुढे जाऊन होणार नाही. थांबवायचा आहे आता थांबवायचा आहे, मोबाईलचा अतिवापर थांबवायचा आहे. थांबवायचा आहे आता थांबवायचा आहे, मोबाईलचा अतिवापर थांबवायचा आहे. नेते येतात, आश्वासनं देतात, पण खरंच नेते काम करतात का? भोळी भाबडी लोक मात्र त्यांचे मौल्यवान मत त्यांना देतात. आणि नमस्कार नमस्कार सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही जर मला गावातील सरपंचपदी निवडून दिलात तर मी तुमच्या भागातले सर्व रस्ते चांगले करेन, तुम्हाला घरोघरी पाणी पोचवे आणि विजेचा योग्य पुरवठा करून देईन. धन्यवाद. तुमच्यामुळे आज मी विजयी होऊ शकलो. अरे कुठं आहे आपले चांगले रस्ते? अरे कुठं आहे आपलं घरोघर पाणी? हे नेते फक्त आश्वासन देऊन गेले, परत आलेच नाही. मेरे हाथों को ये जानने का हक है, मेरे हाथों को ये जानने का हक है,
बड़े बड़े वादे, फिर 5 साल काम नहीं, फिर 5 साल काम नहीं. अशा प्रकारे आपल्याला भोळेबाबडेपणा न दाखवता योग्य नेत्याची निवड केली पाहिजे. असा नेता जो आपला स्वार्थ सोडून लोकांच्या अडचणी सोडू शकतो. निवडायचा आहे योग्य नेता, आता निवडायचा आहे. निवडायचा आहे आता निवडायचा आहे योग्य नेता, आता निवडायचा आहे. आपल्या देशात मुलींना देवी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा म्हणून पूजले जाते. चला तर मग मुलींचा आत्मविश्वास वाढवणारा एक प्रसंग पाहू. वहिनी, ओ वहिनी. राजकुमारी, राजकुमारी आहेस तू माझ्या स्वप्नातली. करतो तुझ्यावर जीवा पाड प्रेम मी. सोडून दे तुझं हे प्रेमाचं नाटक. का होतं मुलींसोबतच असं? का सहन करायचा त्यांनी हा अत्याचार? आता तुम्हीच ठरवा, मुलींचा आत्मविश्वास वाढवायचा की त्यांनी अत्याचार सहन करायचा? वाढवायचा आहे आता वाढवायचा आहे मुलींचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. वाढवायचा आहे आता वाढवायचा आहे मुलींचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. धरती, पाणी, हवा ठेवा साफ, नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ. स्वच्छता आपल्या शहरासाठी व देशासाठी खूप जरुरी आहे. स्वच्छता हे एक दिवसाचे काम नसून रोजची जबाबदारी आहे. ह्या स्वच्छतेच्या महत्त्वावरती आता एक प्रसंग पाहूया. बघा बघा, हे काका काय करताय? मी तर झोपलो. अहो काका, तुम्ही असं रस्त्यावर थुंकून आपला परिसर का घाण करताय? तुम्हाला लवकर आजारी पडायचं आहे का? बाळा, तू लहान आहे, तुला नाही माहित काही चूक काय बरोबर. हो काका, मला माहिती आहे मी लहान आहे, पण तुम्ही हे जे करताय ते तुमच्यासाठी आणि बाकीच्यांसाठी खूप घातक आहे. हो बाळा, मला समजलं. आजपासून मी असं नाही करणार. अशा प्रकारे आपण रस्त्यावर न थुंकून आपले परिसर नेहमी स्वच्छ ठेवू शकतो. संभल संभल बदल बदल, संभल 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 जरा, बदल 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 जरा. असभ्य तेरी चाल है, असभ्य तेरी ताल है. तू पुतला खून नाच का, तू पुतला बेमिसाल है. संभल संभल बदल बदल, संभल संभल बदल बदल. थांबवायचं आहे आता थांबवायचं आहे रोगराई पसरवणं थांबवायचं आहे. थांबवायचं आहे आता थांबवायचं आहे रोगराई पसरवणं थांबवायचं आहे. अन्न हे आपल्या जीवनातील सगळ्यात अविभाज्य भाग आहे. आपण कधीच अन्न वाया नाही घालवलं पाहिजे. ह्या गोष्टीवर आता आपण एक प्रसंग पाहूया. वाव, किती सारे पदार्थ आहेत. मला तर खूप भूक लागली आहे. हो, आज जेवण एकदम मस्त होईल. पनीर घे. ये तेव्हा पुरी. गुलाबजाम, गुलाबजाम. बस बस बस. माझं तर पोट भरलं. आता या अन्नाचं काय करायचं? त्यात काय एवढं, तिकडे फेकून देऊया. ठीक आहे. हे बघा, जे अन्न ह्या मुलींनी वाया घालवलं तेच अन्न या गरीब मुलींनी भुकेमुळे खाल्लं. ह्या प्रसंगातून आपल्याला असे समजते की आपल्याला जेवढं अन्न पाहिजे आपण तेवढंच घ्यायला पाहिजे. समजा एकदाच आपण जास्त अन्न घेतलं तर ते उष्ट होतं, मग आपल्याला ते फेकून द्यावे लागते. थांबवायचं आहे आता थांबवायचं आहे अन्नाचा अपव्यय थांबवायचा आहे. थांबवायचं आहे आता थांबवायचं आहे अन्नाचा अपव्यय थांबवायचा आहे. मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. आपण एखाद्या व्यक्तीला संकटात मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं फोटो व व्हिडिओ काढून कोणाची मदत होत नसते.
रक्त वाहतंय. ते सोड, इकडे ये बघ, इकडे केवढं रक्त वाहतंय. बाप रे. इथे घडलेल्या अपघात 2 व्यक्ती निश्चित पडल्या आहेत. त्यांना मदतीचा हात द्यायला कोणीही पुढे येत नाही. सर्वजण फोटो काढण्याची मजा घेत आहे. म्हणूनच अशा अपघातात सापडलेल्या व्यक्तींना नेहमी मदतीचा हात द्या आणि माणुसकी दाखवा. पेटवायचा आहे माणुसकीचा दिवा आता पेटवायचा आहे. पेटवायचा आहे आता पेटवायचा आहे माणुसकीचा दिवा आता पेटवायचा आहे. या संपूर्ण नाटकात आपण पाहिलं की मुलं मोबाईलचा गैरवापर करतात. मुलींना आदर व सन्मान मिळत नाही. नेते निवडून येण्याकरता आश्वासनं देतात. माणुसकीचा ठिकाणा नाही. गरिबांना चुकीची वागणूक दिली जाते. ह्या सर्व गोष्टी आपल्या देशाला कुरूपतेचे रूप देत आहे. जर ही कुरूपता नष्ट करायची असेल तर आपल्या सर्वांनाच प्रयत्न केले पाहिजे आणि देशाचे रूप सुंदर केले पाहिजे. धन्यवाद. म्हणून ऐकलंय मला नक्षलवादी. आम्हाला पोटभर अन्न मिळत नाही की अंग झाकायला वस्त्र मिळत नाही. गावातून आजारी माणसाला दवाखान्यात नेईपर्यंत तो जगेल की मरेल याची शाश्वती नाही. म्हणून व्हायचंय मला नक्षलवादी. उच्च शिक्षणापेक्षा जाती धर्मावर पैसे खर्च करणाऱ्या शासनाविरुद्ध लढण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचंय. कळे ना माणसांना भावना असवांची. अरे कळे ना माणसांना भावना असवांची. माणसातच पसरली आहे दहशत माणसाची. अरे माणसातच पसरली आहे दहशत माणसाची. मनातील आसूड भावनेने माणूस मारला जातो. अरे मनातील आसूड भावनेने माणूस मारला जातो. या नक्षलवादीच्या हल्ल्यात आजचा माणूस हरवला जातो. अरे आजचा माणूस हरवला जातो. सत्तेसाठी हापापल्याला लांडग्यांसाठी ह्या तरुणांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश विकायचा आहे. हो. अरे रावणाने सीतेचे अपहरण केले. अरे रावणाने सीतेचे अपहरण केले. युद्ध करून रामाने तिला जिंकले. तर हे झाले एक रामायण नाही, तर याला म्हणतात एकतर्फा प्यार. तर आता आपण जाऊया द्वापार युगात. मेरे तुम्हें ये शादी करनी होगी. नहीं नहीं पिताजी, मेरी शादी तो गिरिधर नंदन से हो चुकी है. उस गिरिधर नंदन के लिए तुम इतना कुछ कर रही हो. ये लो फिर ये पियो. जी पिताजी. नहीं मेरे, उसे मत पीना, उसमें जहर है. नहीं कन्हैया, इस जन्म तो नहीं पर अगले जन्म हम फिर मिलेंगे. तो देखा, यह था मीरा का एक तरफा प्यार. काय रे बघण्या, कधी आला तुरुंगातनं सुटेल? अरे कालच भिडू, तुला तर माहितीये ना तो तर आपला धंदाच आहे. काय गा बोली, बोल की माझ्याशी. बोल की बघण्याशी. तुला किती वेळा सांगितलं ना तुझ्या घरी आया बहिणी आहेत का नाही. तू मला नाही म्हणतीस, तू बघण्याला नाही म्हणतीस. पाहिलं, बदलत्या काळानुसार प्रेमाची परिभाषा देखील बदलली. ती समज होती नजर कैदी ती असूनही सीतेला स्पर्श न करणाऱ्या रावणाला. ती समज होती कृष्ण गोरा आहे की काळा हे न जाणता त्याच्यासाठी विष प्राशन करणाऱ्या मीरेला. या कलयुगातील लोकांना किंबहुना तुम्हा आम्हाला या प्रेमाची परिभाषा कधी समजलीच नाही. बॉयफ्रेंड भाड्याने देणे आहे यासारख्या जाहिरातींची निर्मिती करत आम्ही प्रेमाचा बाजार केला आहे. म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश विकायचा आहे. हो. चला चला आपण भूतांचा खेळ खेळूया. पण त्या भूताचं नाव तरी काय? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अहिंसेच्या मार्गातून अंधश्रद्धा विलुप्त करण्याचा उद्देश ठरवला आणि त्यांचा एकच मत होतं की या भारतातून अंधश्रद्धा कायमची विलुप्त झाली पाहिजे. मी कॉम्रेड गोविंद पानसरे. मी पुरोगामी विचारांना चालना दिली. त्यामागचा उद्देश एकच होता की भारतीय समाजाला पुरोगामी बनवण्याचा. मी गौरी लंकेश वृत्तपत्राच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. या मागचा उद्देश एकच होता, भारतातील सत्यता दाखवण्याचा. कसं आहे की झोपलेल्या माणसांना उठवणं शक्य आहे पण झोपेचं नाटक करणाऱ्या माणसांना उठवणं शक्य नाही. हे ज्या दिवशी मारले गेले त्याच दिवशी त्यांचे विचार सुद्धा मारले गेले. आज दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश पुन्हा जन्माला येतील की नाही याची शाश्वती नाही, पण अनिष्टशाली जन्माला येतील या शंकाच नाही. म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश विकायचा आहे. हो.
अहो मंत्री साहेब, या आरक्षणामुळे राजकारण फार कठीण झालंय. मी तर म्हणतो जे चालले ते चालू द्या. एकदा सगळ्यांना आरक्षण द्या किंवा सगळ्यांनाच काढून टाका. अहो, मुंबई हल्ल्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं तेवढं नुकसान ह्या मोर्चाने केले आहे. मी तर म्हणते संविधानाचं सोडा, इथे तर संविधानाचे प्रतीक जाळे जातात. मी तर म्हणते आरक्षण बंद करा. ज्यांना आरक्षण दिले त्यांना आरक्षण द्या, ज्यांना आरक्षण नाही दिलं त्यांना आश्वासन द्या. आणि मी तर म्हणतो हे सगळं सोडा, कारण निवडणुका जवळ आल्या आहेत. या गोष्टीवर लक्ष द्या. सरकारची आश्वासनं ठरलेली असतात. अरे, सरकारची आश्वासनं ठरलेली असतात. आजची उत्तरं सुटली की पुन्हा हाती प्रश्नच असतात, पुन्हा हाती प्रश्नच असतात. आरक्षणाच्या इन्फेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे. अरे, आरक्षणाच्या इन्फेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे. आरक्षण हा हाती गाजराचा हलवा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश, विकायचा आहे, विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश, विकायचा आहे. हो, म्हणूनच मला माझा भारत देश विकायचा आहे. भारत देश 1 कोटी 1, भारत देश 2 कोटी 2, भारत देश 5 कोटी 3. अरे थांब, तुम्ही कोण मला थांबवणार आहे? अरे एवढ्यासाठी का 16व्या वर्षी स्वराज्याची निर्मिती केली? जोपर्यंत बळीराज्याचे राज्य येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा फायदाच होणार नाही. म्हणून देश विकण्यापेक्षा स्वतःला आळा घाला, म्हणजे शिवशासन येईल. होय महाराज, तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत प्रसंगी दगड बनले आणि शेणाचे गोळे झेलून स्त्री शिक्षणाला चालना दिली. देश हा विकून मोठा होतो की स्त्रियांना सन्मान देऊन, ह्याचा विचार व्हायलाच हवा. या भारत देशाला इंग्रजांच्या जाचातून वाचवण्यासाठी कित्येक युवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या आहुतीमुळेच आज आपला देश एक संघ आहे. पण आजचा तरुण उच्च शिक्षित होऊन काय करतोय? दहशतवादी, नक्षलवादी होऊन भारताचा बाजार मांडतोय. अरे, काय एवढ्यासाठी आम्ही आमचे बलिदान दिले होते? आमच्या बलिदानाला जागे व्हा. देश विकण्यापेक्षा दुसरा देश विकत घेण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवा. डॉक्टर आंबेडकरांनी भारताचे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात लिहिले होते. हे संविधान एका जाती धर्माचे नव्हे तर सर्व जातींसाठी एकच होते. हे संविधान जाळून लोकांच्या विकाऊ प्रवृत्तीला समर्थन देऊ नका. श्रेष्ठ विचारवंतांच्या विचारांनी हा देश नटवा, घडवा आणि सजवा. हो, हे सगळं खरं आहे, पण आजकालच्या तरुणांनी कुठे नेऊन ठेवले आहे तुमच्या विचारांना? असं असेल तर का विकू नये मी माझा भारत देश? या प्रश्नाचं आहे उत्तर का कोणाकडे? नाही ना. म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश, विकायचा आहे, विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश, विकायचा आहे, विकायचा आहे, विकायचा आहे भारत देश, विकायचा आहे. धन्यवाद. आता मी गुरुकुल हायस्कूल यांना पुढे येऊन आपले पथनाट्य सादर करण्यासाठी विनंती करत आहे. काका मावशी तुमची घाई, नेहमीच काका मावशी तुमची घाई. व्हॉट्सअप ठेवा बाजूला, व्हॉट्सअप ठेवा बाजूला. या की नाटक बघायला, हो या की नाटक बघायला, या की नाटक बघायला, हो या की नाटक बघायला, या की नाटक बघायला, हो या की नाटक बघायला. साहेबान, साहेबान, मेहरबान, मेहरबान, कदरदान, कदरदान, आप सबको मेरा सलाम. दिल थाम के बैठिएगा. हम आपके सामने पेश करने वाले हैं एक ठसकेबाज लावणी. लावणी नाही, पथक नाट्य, पथक नाट्य. आम्ही गुरुकुल हायस्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहोत सामाजिक समस्यांवरती एक पथनाट्य. पथक नाट्य. सावधान, होशियार, गिरीग्रंथ, HIV पॉझिटिव्ह, डायबिटीज पेशंट, आमच्या सगळ्यांची शान, हडकांची दुकान, हडके महाराज येत आहेत. हो. ए सेवक, हे काय बोललास तू? अहो महाराज, तुमच्या डिग्र्या, पदव्या लोकांना कळायला हव्यात. तू आमच्या डिग्र्या सांगतोस की सोनोग्राफीचे रिपोर्ट? सॉरी महाराज, सॉरी महाराज. बरं बरं, प्रधानजी कुठे गेले आमचे प्रधानजी? ए प्रधान्या. आलो आलो महाराज. पाय लागू. पाया लागू? पाया लागू नाही, पाय लागू. बरं बरं, आम्हाला सांगा आमच्या राज्यात काय सुरू आहे? सध्या तर फॉगच सुरू आहे. तुम्ही आम्हाला विनोदात घेता, नीट सांगा काय सुरू आहे? मुंबई पासून ते बेंगलोर पर्यंत, बेंगलोर पासून चेन्नई पर्यंत, चेन्नई पासून ते लोणावळ्यापर्यंत. वा वा, सगळीकडे आमचीच चर्चा आहे ना?
नाही नाही महाराज, अहो महाराज, लोणावळ्या नगरीत ती गुरुकुल शाळा आहे ना, तिचा 75वा वार्षिक महोत्सव आहे. अगं बाय बाय, गुरुकुलचा वार्षिक महोत्सव आहे. अगं बाय बाय, गुरुकुलचा वार्षिक महोत्सव आहे. खूपच छान. चला आपण पण जाऊ दौऱ्याला. महाराज महाराज, माझं गाणं ऐका महाराज. दूर हो, तू आम्हाला हात लावून अपवित्र करतो का? अहो महाराज, माझं गाणं तरी ऐका. प्रधानजी, जा ह्याला काल कुटरीत टाका, जन्मठेपेची शिक्षा द्या. आम्हाला हात लावतो म्हणजे? बघितलं कसा पूर्वीच्या काळी भेदभाव केला जायचा. आता आपण बघूया पुढची सामाजिक समस्या. मला तर मुलगाच होणार, मला माझ्या वंशाचा दिवस मिळणार. अरे डॉक्टर कुठे गेले, डॉक्टर कधी येणार? अरे डॉक्टर काय झालं? अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालाय. थँक्यू डॉक्टर. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. मला माझ्या वंशाचा दिवा मिळाला. आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना आनंद पोटात माझ्या मावेना. आता आपण बघितलं मुलगा झाला त्याच्या बाबांची अवस्था, त्यांचा आनंद तर पोटात मावेना. आता तेच दृश्य आपण इकडे मुलगी झाल्यावर पाहूया. देवा, मला तो मुलगाच होऊ दे, मला माझ्या वंशाचा दिवा मिळू दे, मी तुला मगनलालची चिक्की वाहील. अरे मला मुलगाच होणार. डॉक्टर कधी येणार, डॉक्टर कधी येणार? सर अभिनंदन, तुम्हाला मुलगी झालीये. अरे देवा, परत ती मुलगी नकोय मला. ती मुलगी सर बघा ना किती गोंडस बाळे. नकोय मला ती मुलगी. तिला एवढे 20 वर्ष शिकवायची, नोकरीला लावायची, काय शेवटी ते फायदा करून देणार ते सासरच्याच. नकोय मला ती मुलगी. मी माझ्या वंशाचा दिवा घेऊनच जाणार. ही मुलगी मी माझ्या घरी घेऊन जाणार नाही. नमस्कार, मी आहे मुलगा. नमस्कार, मी आहे मुलगी. नमस्कार, मी आहे बाबा. बाबा बाबा, मला गाडी पाहिजे. घे बाळा, घे बाळा, घे बाळा. बाबा बाबा, मला सुद्धा गाडी पाहिजे. तुला कशाला पाहिजे? तुला कशाला पाहिजे? तुला कशाला पाहिजे? बाबा बाबा, मला पैसे पाहिजे. हे घे बाळा, हे घे बाळा, हे घे बाळा. बाबा बाबा, मला सुद्धा खाऊ खायला पैसे पाहिजे. तुला कशाला पाहिजे? तुला कशाला पाहिजे? तुला कशाला पाहिजे? बाबा बाबा, मला इंग्लिश मीडियम शाळेत शिकायला जायचं आहे. जा शिक बाळा, जा शिक बाळा, जा शिक बाळा. बाबा बाबा, मला सुद्धा इंग्लिश मीडियम शाळेत शिकायला जायचंय. तुला कशाला शिकायचंय? लग्न करून नवऱ्याच्याच तर घरी जाणार आहे. शेवटी मुलगी हे परक्याचंच धन. परक्याचंच धन, परक्याचंच धन. तर बघितलं कसं मुलांमुलीमध्ये भेदभाव केला जातो. आता आपण बघूया पुढची सामाजिक समस्या. येणारे जाणारे लोक, कोणी व्हॉट्सअप बघतंय हो, कोणी फेसबुक बघतंय हो, कोणी इंस्टा बघतंय हो, कोणी चॅटिंग करतंय हो, कोणी रील्स बनवतंय हो. आई आई, मी पार्टीला जाऊ का ग? ओके. आई आई, मी तुझ्या बॅगेतनं पैसे घेऊ का ग? गप ग तू जरा. आई आई, मी तुझी स्कूटी घेऊन जाऊ का ग? फाईन. बघितलं, या आईचं लक्ष नुसतं फोन मध्येच आहे. तिची मुलगी तिच्यासोबत काय बोलतीये ह्याच्याकडे तिचं लक्षच नाही. बादल बरसा बिजोली, चैटिंग की बारिश. बादल बरसा बिजोली, चैटिंग की बारिश. सेल्फीज फोटो काढून व्हायरल होणारे हे नेटिझम. अरे रे रे, आता तुम्हीच बघा कसे सेल्फीसाठी झाल्यात सगळे मॅड. मी खूप दुखी होते. सगळेजण मला ग्रुप फोटो काढायला सांगायचे, पण मला ग्रुप फोटो मध्ये कोण घेतच नव्हते. मग मी गेले देवाजवळ. अरे मूर्खा, दुसरे कोणी तुला ग्रुप फोटो मध्ये घेत नाहीत तर तू स्वतःच सेल्फी काढ ना. चला सेल्फी घेऊ रे, याची घेऊ सेल्फी, त्याची घेऊ सेल्फी, सगळ्यांची घेऊ सेल्फी, कसून घेऊ सेल्फी. चल बाळा सेल्फी घेऊ रे. मित्रांसोबत सेल्फी. वा रे वा, वा रे वा. घरच्यांसोबत सेल्फी. वा रे वा, वा रे वा. डोंगरावर चढून सेल्फी. का रे बाबा, का रे बाबा. ट्रेन मध्ये लटकून सेल्फी. वेडा आहेस का, वेडा आहेस का. डेड बॉडी सोबत सेल्फी. फीलिंग सॅड, फीलिंग सॅड. टीम बरोबर सेल्फी. काय काय झालं आता? का नाही काढली सेल्फी? ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण ही एक सत्य घटना आहे. राजस्थान कमिशनवर उभी असणारी एका महिलेनी रेप विक्टिम सोबत सेल्फी काढली होती. पटेल आरक्षण आंदोलनाच्या वेळेस चक्क एका मृतदेहासोबत सेल्फी काढण्यात आली होती. मृतदेहासोबत सेल्फी काढणं तर आता कॉमनच झालं आहे.
आजकाल तर लोक जळत्या चितेसोबत देखील सेल्फी काढतात. सन 2015 मध्ये सेल्फी काढताना 27 लोके मरण पावली. एका सेल्फीसाठी लोक वेडे होतात. कुठे कुठे फोटोज काढतात. शेम शेम शेम. अरे आता तरी उघडा डोळे, सगळे झाले मोबाईल वेडे. सुंदर जग पहा खरे, इकडे तिकडे चोहीकडे. संपला तो काळ आता नाती जपण्याचा, हाती फोन आल्यावर तो न याचा ना त्याचा. जग किती ऍडव्हान्स झाले, मोबाईलच्या दुनियेत सारं कसं फॉरवर्ड झाले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लाईफ कशी कॉपी पेस्ट झाली. 21व्या शतकापासून सारे जग किती बदलत चालले. व्हॉट्सअप, फेसबुक आता खूप विचारवंत झाले. काय हो मंडळी, आम्ही जे सादर करत आहे ते तुम्हाला कळतंय की नाही? या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला. जय श्रीराम. जय श्रीराम. सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. जय श्रीराम. सलाम वालेकुम. कळत नाही का मी जय श्रीराम बोलतोय? तो आपको भी समझ नहीं आ रहा, मैं सलाम वालेकुम बोल रहा हूँ. जय श्रीराम. सलाम वालेकुम. जय श्रीराम. थांबा. मारा एकमेकांचा जीव घ्या. पण मला पहिले एक सांगा, तुझ्या रक्ताचा रंग कोणता? लाल. आपके खून का रंग कौन सा है? लाल. अरे जर तुला बनवणारे देवाने और आपको बनवने वाले उस खुदा ने जर तुमच्यात काही बदलच केला नाही तर भेदभाव करणारे तुम्ही कोण? एकदम बरोबर. आपल्या सीमेवरचे जवान स्वतःची जात, धर्म, परिवार विसरून तुमच्या या भांडणांसाठी लढत असतात. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, माणुसकी हा सर्वात मोठा व श्रेष्ठ धर्म आहे. आणि भांडण सोडा रे आता एकमेकांना जवळ घ्या. ना हिंदू ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. बाळा, आई काय ग तुझी कटकट आहे? तुला दिसत नाही का मी फोनवर बोलतोय? अरे बाळा, माझा चष्मा तुटलाय, मला तिने चष्मा घेऊन दे. आई माझ्याकडे नाही वेळ तुझ्या छोट्या आणि फालतू कामांसाठी. तसं पण मला उद्या सिनेमाला जायचंय, बघू 2-3 महिन्यानंतर. हॅलो. हा बरोबर. बाबा काय करताय? बाळा मी न्यूज बघतोय. न्यूज काय? माझं 3 वाजता पिक्चर आहे आता. बाळा प्लीज थोड्या वेळ मला बघू दे ना न्यूज. त्या तू इकडे रिमोट. न्यूज बघून मोठं काय तुम्ही जग बदलणार का? जावा तुम्ही तुमच्या खोलीत. अरे इथून रडण्याचा आवाज येतोय. पण इथे तर कचरा पेटी आहे. इथून रडण्याचा आवाज कसा काय? कचरा पेटीत कोणी पडलं की काय? बघू. अरे नाही, हा तर म्हातारी आजी आहेत. बघू. अरे खरंच की आता 17-80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजी आहे. अरे आपण यांना मदत केली पाहिजे. आजी हात द्या. आजी हात द्या. अरे तुम्ही काय करता? कशाला ह्या आजींना मदत करता? त्यांच्या घरच्यांनाच त्याची काळजी नाही तर आपण कशाला करायची? चला आपण जाऊया. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे. काही वर्षांपूर्वी ही घटना दिल्लीमध्ये घडली होती. त्यांनी त्यांच्या आजीला कचरकुंडीत फेकून दिले होते. ते आपल्या आयुष्यभरची कमाई आपल्याला देतात, पण त्या बदल्यात आपण त्यांना काय देतो? अपमान आणि तिरस्कार. आपण लहान असताना आजारी पडल्यावर आपले आई वडील रात्रभर उशाजवळ बसायचे. त्या बदल्यात आपण त्यांना काय दिलं? अपमान आणि तिरस्कार. आपण कधी रडलो तर आपल्या चेहऱ्यावर कसं हसू येईल हे त्यांना माहित असायचं, पण ह्या बदल्यात आपण त्यांना काय देतो? अपमान आणि तिरस्कार. स्वतः फाटके कपडे घालायचे, पण दिवाळी दसरा असला की आपले हट्ट पुरवायचे म्हणून आपल्याला नवीन कपडे घेऊन द्यायचे. त्या बदल्यात आपण त्यांना काय दिले? अपमान आणि तिरस्कार. ज्यांनी आपल्याला सांभाळले, शिकवले, आपले पालन पोषण केले, बोट धरून चालायला शिकवले, सतत आपल्या सावलीप्रमाणे आपल्या पाठीमागे उभे राहिले, त्या बदल्यात आपण त्यांना काय दिले? अपमान आणि तिरस्कार. आता ते आपल्याकडे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हट्ट करतात, पण ते आपल्याला कटकट वाटते. त्या बदल्यात आपण त्यांना काय दिले? अपमान आणि तिरस्कार. आता आपण मोठे झालो आणि ते आपल्यासाठी ओझी झाले. या बदल्यात आपण त्यांना काय दिलं? अपमान आणि तिरस्कार. आपल्या समाजात म्हातारा होणे अभिशाप आहे का? नाही. आजचे वडीलधारी माणसं आपली ताकद असतात. त्यांच्या गोष्टी, त्यांचे अनुभव आपल्याला भविष्यात उपयोगी पडतात.
नको आम्हाला, नको आम्हाला. स्त्री पुरुष समस्या नको आम्हाला, नको आम्हाला. सामाजिक माध्यमांची समस्या नको आम्हाला, नको आम्हाला. धार्मिक समस्या नको आम्हाला, नको आम्हाला. वृद्धांची समस्या नको आम्हाला, नको आम्हाला. उठा उठा जागे व्हा, सामाजिक समस्यांवर विचार करा. उठा उठा जागे व्हा, सामाजिक समस्यांवर विचार करा. धन्यवाद. पहिली ते 11वी या शाळेत शिकलेलो आहे आणि आज आमचा शिक्षक आहे. आज हम सब अंतर भारतीय बालग्राम स्कूल के विद्यार्थी आप सभी के समक्ष एक नाटिका प्रस्तुत करने जा रहे हैं. कृपया आप शांति से वो सुनिए. देखो रे देखो, देखो रे देखो, भैया भाभी, चाचा चाची, काका काकी, मामा मामी. दाई से देखो, बाई से देखो, ऊपर से देखो, नीचे से देखो. देखो रे देखो, देखो रे देखो. अच्छा, तो आज यहाँ नाटक होगा. लेट मी गेस, इस नाटक का टॉपिक जरूर करप्शन होगा. अरे नहीं. तो इस नाटक का टॉपिक जरूर इलेक्शन होगा. अरे नहीं. फिर तो पक्का इस नाटक का टॉपिक महंगाई यानी इन्फ्लेशन होगा. अरे नहीं. ना करप्शन, ना इलेक्शन, ना इन्फ्लेशन, बल्कि आज हमारा टॉपिक होगा आवर सिस्टम ऑफ एजुकेशन. एजुकेशन यानी शिक्षा. लो कर लो बात. शिक्षा पर तो हमारे स्कूल में स्लोगन राइटिंग कंपटीशन हुआ था और हम उसमें अव्वल आए थे. अव्वल? अव्वल यानी? अव्वल नहीं जानते हो? अरे मेरे हिंदुस्तान के शेक्सपियर अव्वल यानी फर्स्ट. लगता है अंग्रेजी माध्यम में पढ़ते हो. Yes, I am proud product of ultra trusty English medium school. वाह रे भगवान वाह. कहने को तो हिंदी हमारी मातृभाषा कहलाती है. हर घर आलम तो देखिए, यही ठीक से समझ में ही नहीं आती है. इंग्लिश मीडियम को ऊपर और हिंदी मीडियम को नीचे लाना ही नहीं है. एक माँ अपने ही घर में जन्म बच्चे की बोली न समझ पाए, ये एग्जाम्पल कुछ ऐसे ही नहीं है. तो भाई पहले हमने सोचा कि अपना नाटक 100% शुद्ध हिंदी में करेंगे. कोई कुछ भी सोच ले, हम उसकी सोच से नहीं डरेंगे. फिर मुद्दा तो संदेश पहुंचाने का ही है. हिंदी, इंग्लिश या फिर मराठी, इससे किसी का क्या जाता है. तो चलिए साहिबान, मेहरबान, कदरदान, हमारे नाटक का मजा लीजिए और जो कभी किसी को पसंद आए तो दो ताले बजाइए. तो हम बात कर रहे थे आवर सिस्टम ऑफ एजुकेशन. यही समझाने के लिए अब हम आपको दिखाने वाले हैं कहानी. कहानी? जी हाँ, तो चलिए लाइट्स, कैमरा, एक्शन. अरे बधाई हो, बधाई, बेटा हुआ है. सच? जरा देखो तो. अरे इसकी नाक तो बिल्कुल अपने पापा पर गई है. अरे जरा ध्यान से तो देखो, इसकी आंखें बिल्कुल अपने मम्मी पर गई है. अरे चेहरे से तो हीरो लगता है बड़े होकर हीरो ही बनेगा. अरे चुप करो. हीरो बनेगा, इंजीनियर का बेटा इंजीनियर बनेगा. हीरो बनेगा या कुछ और बनेगा. इंजीनियर का बेटा इंजीनियर बनेगा. तू हीरो बनेगा या कुछ और बनेगा. इंजीनियर का बेटा इंजीनियर बनेगा. आगे क्या हुआ बबुआ? आगे खुद ही देख लो.
पंडित जी। नमस्कार। आपने देखा था ना मुन्ने का हाथ, कुछ बताइए, बड़ा होकर क्या बनेगा? जी हाँ, हाथ देखकर आया हूँ। रेखाएं बताती है बड़ा होकर खेल कूद में तरक्की करेगा। खेल कूद में? ये आप क्या कह रहे हैं पंडित जी? खेल कूद में नहीं, उसे तो मेरे जैसा बड़ा सक्सेसफुल इंजीनियर ही बनना पड़ेगा। आपने सुना है ना, पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे हो जाओगे खराब। पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे हो जाओगे खराब। खेलोगे कूदोगे हो जाओगे खराब। अरे भाई, मैं तो कहती हूँ खेलने दो बच्चों को। वैसे भी सोशल मीडिया के जमाने में बच्चे तो घर से ही चिपके बैठे हैं। अरे ये सब छोड़ो, आगे क्या हुआ वो बताओ। आगे क्या, मुन्ने का हो गया एडमिशन और पूरी कायनात लग गई पूरा करने उसका इंजीनियरिंग मिशन। लेकिन उसके मन में कुछ और ही चल रहा था। देखते हैं उसके पिताजी को क्या लगता। पापा देखिए, मुझे म्यूजिक कंपटीशन में फर्स्ट प्राइज मिला है। अरे वाह मेरे बेटे, बताओ तुम्हें क्या चाहिए? इंसाइक्लोपीडिया की बुक, साइंस बॉक्स या फिर क्रिकेट बैट? अरे पापा, मुझे ये सब नहीं चाहिए। आप ऐसा कीजिए, मेरे लिए एक म्यूजिकल इंस्ट्रूमेंट ला दीजिए। हाँ, म्यूजिकल इंस्ट्रूमेंट चाहिए साहबजादे को। घर ना रहेगा, स्टूडियो बन जाएगा, स्टूडियो। और ये स्कूल लेवल की ट्रॉफी है, कोई बॉलीवुड सिंगर की ट्रॉफी नहीं। अगर अगली बार ख्याल भी आया ना दिमाग में, इतनी मार पड़ेगी कि शरीर का पुर्जा इंस्ट्रूमेंट की तरह बन उठेगा। जाओ, जाके पढ़ाई करो। क्यों हो रहा है मेरे साथ ये? क्यों नहीं सक्सेस के लिए म्यूजिकल इंस्ट्रूमेंट की काफी? लो जी, बड़े आए थे म्यूजिक कंपटीशन में फर्स्ट, भूल गए थे साम दाम दंड भेद, कैसे भी करके बनना था इंजीनियर। आगे क्या, धीरे धीरे मुन्ना अपने आप में ही सिमट कर रह गया। उसका विश्वास जाने कहाँ बह गया। छोटी सी उम्र में उसको लग गई 1000 पाबंदियाँ, दूसरों की पूरा करने ले ली उसने रजामंदियाँ। ओहो, इसके मन में तो सिर्फ एक ही गाना चल रहा होगा। चलो सब साथ में मिलकर गाते हैं। 1 2 3। शर्म से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई न रहे जब अपना। जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे। ओहो, न पढ़ने से उसके मार्क्स भी कम आते हैं। बिल्कुल। घर पर उसे डांट भी पड़ती होगी। बिल्कुल। रिजल्ट वाले दिन देख डर भी लगता होगा। बिल्कुल। पीटीएम में टीचर्स और पेरेंट्स में बातें भी होते रहेंगी। बिल्कुल। तो चलो चलकर देखते हैं क्या बातें हो रही है। ये क्या मैम, हमारा बच्चा तो कुछ खास मार्क्स नहीं लाया। हमने तो अच्छा ही पढ़ाया था, क्लासेस भी ली थी। बट मैम, टीचर तो आप है ना। एक बार बच्चा स्कूल आ जाए तो सारी जिम्मेदारी तो आप ही की है ना। कमाल है आप पेरेंट्स हैं। जब आपको पता है आपका बेटा स्टडीज में पहले से नीचे है, तो आपको उसके लिए ट्यूशन लगानी चाहिए। पता था, सिर्फ स्कूल से कुछ नहीं होने वाला, इसलिए स्कूल के बाद 3 घंटे की कोचिंग क्लासेस भी जाता है। हमने अच्छा ही पढ़ाया था, ये सब उसके कोचिंग क्लासेस का कमाल है। लीजिए, जहाँ तक रिजल्ट के दिन ये घर में जाकर पार्टी कर रहे थे। जहाँ तक इसके जैसे बच्चे घर में जाके ये वाला गाना सुन रहे थे। ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, छोड़ो ये ना सोचो, ये क्या हुआ। अरे देखो कौन आ रहा है? चलो सभी से मिलकर चिढ़ाते हैं। हाथी राजा कहाँ चले, सूंड उड़ाकर कहाँ चले, आओ बैठो कुर्सी पर, कुर्सी बोली चटर पटर चटर पटर। बस करो, जाओ यहाँ से। अरे क्या हुआ? अरे कुछ नहीं, इन सबको देखो ना, मुझे परेशान कर रहे हैं। मुझे परेशान करने में इनको क्या मजा आता है? परेशान करते हैं? हाँ। तो तुम टीचर से कंप्लेंट क्यों नहीं करते? की थी, 2 बच्चे सस्पेंड भी हो गए थे। सबने मेरे साथ बात करना छोड़ दिया। अब बार-बार दोस्ती करना, यह तो मुझे अच्छा नहीं लगता था। ये है
इसे लोग अलग अलग तरीके से चिढ़ाकर करते हैं इनका सत्कार। इसका मतलब स्टूडेंट्स के लाइफ में सिर्फ एक ही मुद्दा नहीं है पढ़ाई, बल्कि ऐसे कई इश्यूज से लड़ रहे हैं वो अपनी अपनी लड़ाई, अपनी अपनी जंग। हाँ तो और मुद्दों के बारे में कुछ बताइए ना। लीजिए, तो नेक काम में देरी कैसी, पीछे पीछे आइए मेरे। गुड मॉर्निंग क्लास। गुड मॉर्निंग मैम। टेक आउट योर टेक्स्ट बुक। करेक्ट, व्हाट इज दिस, कम हियर। कुछ नहीं मैम। ओहो, मोबाइल 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 मोबाइल। मेरा नहीं है मैम। तुम्हारी पॉकेट से निकला तो तुम्हारा ही होगा ना। सॉरी मैम, सही बात है। I told you na mobile phone is not allowed in school. Then why did you bring it? Ma'am, listen to me. I have made a presentation on some latest tab. If in fact I share to my friends also. In fact, you and all teachers can use this. The class will be very interesting. सही बात है। अच्छा, तो अब तुम स्टूडेंट्स अब टीचर को बताएंगे कि कैसे पढ़ाना है। You teachers, your students are smarter than we are. You students are more portable for we are. You students are more environmental than we are. Then we are all. Let me tell you, the students was very smart. They are blaster. आज का स्टूडेंट 21st सेंचुरी लाता है, वो है डिजिटल लर्नर। डिजिटल लर्नर। आप आज से हम यूं ही चुप नहीं रख सकते। जानने के लिए चलते हैं उन्हीं के पास और जानते हैं स्टूडेंट के मन की बात। And as a perfect teacher, we need to understand that all kind of different things are like this finger. Yes, of course, some of them are different, but don't call them as dumb. I want a class fair. I can bring my own laptop and study with his help. I think if can I design my homework, but let it wait. Don't flip our imagination. But I wish उस दिन टीचर ने मुझे सबके सामने डांटा ना होता। मैम ये क्वेश्चन का आंसर बताए ना। कहने को तो इतने बड़े हो गए, लेकिन दिमाग पहले का भी नहीं। इतना इजी क्वेश्चन है, हमारा कुछ नहीं हो सकता। हमारा कुछ नहीं हो सकता, कुछ नहीं हो सकता। Wrong case. Sorry मैम। From now on. Please don't take a curiosity for the child. I wish मुझे हर गर्मियों की छुट्टियों में वर्किंग और नॉन वर्किंग मॉडल बनाना ना पड़े। वैसे भी मेरे मम्मी पापा के 1000-2000 रुपए तो शॉपकीपर को देने ही पड़ते हैं। मुझे तो ये लगता है कि शॉपकीपर का पूरा साल भर का खर्चा हम ही से निकलता होगा। What I need to say that everyone should not make working models. I wish हमारा एजुकेशन सिस्टम ऐसा हो कि स्टूडेंट में जो भी टैलेंट है उसे बढ़ावा दिया जाए। फिर 12वीं के बाद ग्रेजुएशन नाम की डिग्री लेने के लिए कॉलेज क्लास फॉर्म ना भरना पड़े, बल्कि इसके टैलेंट को निखार कर इसे ढंग की नौकरी दे सके और ये खुशी से इतना खुश हो कि झूमकर गा उठे। मेरा मन नौकरी करने को ललचाए। मेरा मन। नौकरी ब्लास्ट करने के लिए हमें लाना होगा डिजिटल ग्रेजुएशन। तो इस डिजिटल ग्रेजुएशन के लिए चाहिए मैनी आइडियाज, और इस मैनी आइडियाज के लिए टीवी और गुड टीचर जरूरत है। अच्छे टीचर्स की बढ़िया टीचर्स की। कोई तो फ्यूचर करो, हमारे फ्यूचर की जरूरत है। अरे भाई, एजुकेशन के बारे में कुछ बता रहे हो या बताओ? तुम क्या कहना क्या चाहते हो? ये सब गलत है, हमारे एजुकेशन सिस्टम गलत है। तो ये जनरेशन की लड़ाई कभी खत्म नहीं होने वाली। मैं ये नहीं कह रहा कि हमारा एजुकेशन सिस्टम गलत है, मैं ये कह रहा हूँ कि ये सही समय आया है हमारा एजुकेशन सिस्टम सुधारने का। यूँ तो तुम बहुत कहते हो बी द चेंज द केस यू टू सी, और चेंज करने में घबराते हो।
तो हम आपको इस विषय को कविता के रूप में बताते हैं। तो इस कविता का शीर्षक है काश ऐसा होता। काश ऐसा होता हर बच्चा स्कूल जा पाता, वो यूं डर डर के ठोकरे न खा पाता, यूं शिक्षा के पन्नों पर सारा ज्ञान न हट पाता। हम काश मेरी नौकरानी की बेटी स्कूल जा पाती, ई लर्निंग के नाम पे ना सीखती। काश कि ऐसा होता पास के भी बच्चे ले पाते शिक्षा और मान, वो भी ले पाते गुरुजनों का सम्मान, ना पढ़ने पड़ती वो अखबारों की सुरीलिया जिसमें हो गुरुजनों का अपमान। काश ऐसा होता कि टीचर बच्चों के लिए इंस्पायरेशन बन पाती, उनके रास्तों में के हर पत्थर को वो अपनी शिक्षा के रूप में शस्त्र बनाकर हटा पाते। काश ऐसा होता हमारे देश में हमें मिल पाते नौकरियाँ, यहाँ की बेस्ट एजुकेशन, बाहर जाके ना बनते अवसर। काश कि ऐसा होता जब मैं बनना चाहता था आरजे और डीजे मेकर, तब सब मुझे ना चिढ़ाते। काश ऐसा होता कि इस पैशन के बारे में भी स्कूल और कॉलेज में कुछ बताया जाता। इच्छाएं तो बहुत है, चेंजेस भी लाने हैं, आज के लिए इतना काफी है। कौन सा इसका भी तो आगे बढ़ाना है। हाँ, तो हम कौन सा टेलीस्कोप करने आए हैं? कहने के तो हम इस देश के भविष्य है, पर मेरी भविष्य के बारे में कुछ दरख्वास्त करती हूँ। दरख्वास्त तो बहुत है, हमारी एजुकेशन सिस्टम बना दो ऐसी, दिन कभी भी हो जाए, खराब हो जाए तभी भी चलता है, लेकिन हमारा एजुकेशन सिस्टम अच्छा ही होना चाहिए। थैंक यू। तळेगाव दाभाडे या शाळेचे विद्यार्थी, आज आम्ही शिक्षणाचे बाजारीकरण या समस्येवर एक छोटंसं नाटक घेऊन आलो। शिक्षणाचे बाजारीकरण, सरकारी शाळांची उतरती कळा, जबाबदार घटक आणि बदलती मानसिकता यावर आधारित हे छोटंसं नाटक असून यातून सरकारी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणे म्हणजे कमीपणाचे लक्षण अशी उभी चाललेली प्रतिमा आणि त्यासाठी बदलता समाजाचा दृष्टिकोन हे दाखवले आहे। या शिक्षणासाठी घेऊ पुस्तक अनपाटी, या शिक्षणासाठी घेऊ पुस्तक अनपाटी, गमपणही गिरवूया वाट धरूया शाळेची, गमपणही गिरवूया वाट धरूया शाळेची, कष्ट करून राबून ज्ञान मिळवून येऊ पैका, नाही जीवाला आराम, ही शिक्षणाची गंगा आली आपुल्या ओधारी, ही शिक्षणाची गंगा आली आपुल्या ओधारी, गमपणही गिरवूया वाट धरूया शाळेची, गमपणही गिरवूया वाट धरूया शाळेची। काय काका? तुमच्या मास्तरीन बाई आल्यात का? हो आल्यात ना। जा बोलवर जरा. हो बाई, पोस्टमॅन काकांनी बोलवलंय, तुम्हाला पत्र आलंय। पत्र? हो। पत्र आलंय तुम्हाला? काय मास्तरीन बाई? अहो एवढं तोंड का पाडलंय? काय काहीतरी काय त्या पत्रात? म्हणजे यंदा शाळेचा पट वाढला नाही तर शाळा बंद होईल होय? गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग बेटा. काय हो मास्तरीन बाई? हे बघा, हे असं सुरू आहे सगळीकडे. अहो
ही अण्णासाहेबांची पोरगी हो. आता अण्णासाहेबांची पोरगी म्हटल्यानंतर मोठ्या शाळेतच जाणार की हो. अहो एवढा बक्कत पैसा आहे त्या माणसाकडं, मग मोठ्या शाळेत खर्च करणारच की. मग या मुलांचं काय? जर शाळा बंद पडली तर या मुलांनी काय करायचं? कम हिअर. टेल मी, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज कल्याणी बाबूराव आपटे. And what is your dream? I want to be an Air Force officer. Good. Now go inside the class. Now कल्याणी, अहो जर शाळाच बंद पडली तर काय कल्याण होणार आहे हिचं आणि हिच्या घरच्यांचं तरी? हो मास्तरीन बाई काय राव आहे. अहो इथं आपल्या बाब्याची पोर ना. अहो तिथं त्या बाब्याचं खायचं वांद आणि पोरीला कुठं कालाच लावलाय काय माहिती. क्लास छान, म्हणजे ती इथे येते इथे शिकते यावर तुमचाही विश्वास नाही म्हणायचं तर. अहो कसं नाही हो मास्तरीन बाई, पण ती लयच काय बार बोलायला लागली होती इंग्रजीतून, त्यामुळे आपलं असंच विचारलं फक्त. अहो इंग्लिश ही भाषा आहे. अहो इंग्लिश ही भाषा आहे. इंग्लिश म्हणजे सर्व ज्ञान नाही. मुलांना इंग्लिश आलं, चांगली कपडे घातली, एवढं बोलून त्यांचा विकास होणार आहे का? हे बघा तुम्ही जे बोलताय ना ते समजा खरं आहे बरं का. मी बी बघतो गावात जाऊन सांगतो माणसांनी, बघू जेवढे ऐकतात तेवढे ऐकतात. अगदी मनातलं बोलतात. कर्मवीर अण्णांना मुलांना शाळेत घाला म्हणून फिरावे लागत होते आणि आता मराठी शाळांवर विश्वास ठेवा म्हणायची वेळ आली आपल्याला. खरं आहे तुमचं. चला येतो मी. अहो काय अप्पा नवं कपडा घालून कुठं दौरा काढलाय? अरे दौरा कसला रे बाबा, आत्ताच नातवाला शाळेत सोडून आलो या. त्यात पुन्हा सुनबाईची ताकी. मामाजी चांगले कपडे घालून जर तिथं फॅन्सी मुलं असतात म्हणे शाळेत, म्हणून नटून जातोय बाबा, दुसरं काय. अहो शाळेत गेला होतात वे. अहो आता मला सांगा तुमचा भानू कुठे शिकला? गावच्या शाळेत. सुनबाई बी वाडीचीच. अहो दोघं बी गावच्या शाळेत शिकून मोठी झाली आणि आता दोघं बी सरकारी नोकरीवर. आणि पोराला कुठे घातला तर खासगी शाळेत. अहो आता सरकारी माणसानं सरकारी शाळा भरोसा ठेवायचा नाही तर ठेवायचं तरी कोणी? अरे गजा ही दोघं पोरं शिकली सवरली, पोराच्या पुढे कशात बदल हे सगळं बघूनच टाकलं असेल ना मोठ्या शाळेत. अहो हे अशामुळेच तर आपल्या गावची शाळा परवाच पडायला लागली बघा. अहो तुमच्यासारखा विचार जर सगळेच करायला लागले तर आपल्या शाळेत ऍडमिशन कोण घेणार? अहो सकाळी मास्तरीन बाईला वर्ण पत्र आल्या, यंदा जर शाळेचा पट वाढला नाही तर शाळा बंद होईल म्हणे. अरे गजा जास्त की आपण म्हातारं झालं की नाही, गुमान दुकान बैरे जेव्हा लागतंय बघ. जिथं आपलं कोण ऐकणार नाही तिथं बोलायचं तरी काय. बघा मी जे आहे ते सांगितलं, शेवटी मी कोण हो पत्र टाक्या. माझं काम काय इकडची खबर द्यायची आणि तिकडे सांगायची. चला येतो मी. हॅलो हॅलो. अरे सुरेश कधी आलास? बरेच दिवसांनी दिसतोयस. चाललंय ना तुझं सर्व ठीक? हो मॅडम सर्व ठीक आहे. परवाच पुण्याहून आलो आणि आता एक वीक मध्ये अमेरिकेला जायचंय. एक प्रेझेंटेशन आहे कंपनी लॉन्च करेल न्यू प्रोडक्टचं. अरे मागच्या आठवड्यात मला मोरे सर भेटले होते. झाले आता ते रिटायर, पण मी याच शाळेत असं समजलं की त्यांनी लगेच तुझं नाव काढलं. वाव खरंच मलाही त्यांना भेटायचं हो. माझी सगळ्यात आवडते सर होते ते. तू त्यांचा आवडता स्टुडंट. बाकी तुझ्या मुलीचं काय चाललंय? अहो कामाच्या तापामुळे मी आणि माझी सर बाहेर असतो, पण मुलीला वेळच द्यायला भेटत नाही हो. तिला इथेच तिच्या आजी आजोबांकडे सोडलंय. आता ती सिनियर KG ला आहे. छानच की. यावर्षी आपल्या मराठी शाळेत घे ऍडमिशन पहिलीच्या वर्गात. नाही मॅडम, मी आणि माझ्या मिसेसने ठरवलंय आणि ती सुद्धा सुद्धा बघा किती चांगलं. आपल्याच गावात न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आहे, म्हणून आईला पण त्रास होत नाही सोडायला आणायला. चांगला डिसिजन घेतला. दोघेही कमवतात, मुलीचं चांगलंच भविष्य. काय उरलंय मराठी शाळेत? ते शिक्षकांना तरी कुठं काय येतं? आता या मराठी शाळा फक्त मतदान आणि लसीकरण केंद्र म्हणून राहील आणि इथले शिक्षक फक्त जनगणना आणि सर्वे करण्याचं काम. नाही मॅडम तसं नका म्हणायचं. मला पण फ्रेंड्स वगैरे असतात ना, त्यांना कसं सांगणार हो की माझी मुलगी ZP शाळेत शिकते. अरे ते मंदिर पैसे काय डोक्यावर घेऊन फिरायचंय का? असू दे सुरेश, शाळेला दिलासाची नाही तर विद्यार्थ्यांची गरज आहे. चल येते मी. काय सरपंच खबर पडली का नाही कानावर? अरे लागा पत्र टाक्या तू खबर मला विचारतोय. अरे गुमान सांग काय झालं ते. अहो सकाळी मास्तरीन बाईला वर्ण पत्र आले, यंदा जर शाळेचा पट वाढला नाही तर शाळा बंद होईल म्हणे. मायला का जे आता तुम्हाला सांगतोय. अरे शाळा म्या बांधली आता काय पोरं बी म्या टाकायची होय तिथं. बघा हे असं बोलणं आहे बघा तुमचं. लयच नाराज झाला लागा गाज्या तू. अरे गंमत केली जराशी
तेवढं मी समजत नाही आता तुला. अहो तुम्ही गमतीच करा. जेव्हापासनं त्या कुमार साहेबांना गावात इंग्रजी शाळा काढली तेव्हापासून गमतीच बघतोय आम्ही गावात. आणि लोक बी नको नको तेवढे पैसे भरून पोराला त्या शाळेत घालायला लागले. अहो अशानं आपल्या गावची शाळा बंद पडायला लागली. सकाळी संजयकडे गेलो होतो, त्याला म्हणलं लेका किती बँकेचे पत्र यायला लागले तुला, बरं तेवढा हप्ता. तर मला म्हणतोय पोराची फी भरायची म्हणून त्या शाळेत. काय म्हणलं रे ते गोळ, सारखं सोसायटीनं पैसे उचल घेतोय बघ. त्याची बायको बचत गटात. हो त्याच्या बायकोवरून आठवलं म्हणून सांगतो. सकाळी संजयकडे गेलो होतो, त्याला म्हणलं अरे पोराची एवढी फी भरण्यापरीस पोराला घाल की आपल्या गावच्या शाळेत. तर लगेच आजवर माझ्यासाठी काही केलं नाही तर पोराला बी तसंच करा. नव्हतं जमणार शिकवणं तर कशाला तरी जन्माला घालायचं. अरे बायकोचा आवाज ऐकून सध्याचं तोंड फार किलोनं झाला असं म्हटलं का? काय सांगू तुम्हाला, पण बघा राव आपल्या गावच्या शाळेचं काहीतरी. हे बघ आपला सबूत आहे बघ गाजातून. आत्ताच्या आत्ता त्या कुमार साहेबाच्या कानावर घालतो का आपल्या झडपी शाळेचं काय आहे. अरे गावची शाळा बरी बंद होऊन दिली. एवढा पैसा लावलाय तिच्यावर. शाळेवर पैसा कोणी लावलं? तुम्ही? सरकारने लावला. मला वाटलं का तुम्ही लावलाय काय. चला चाललो कुमार साहेबांकडे. येतो का तू माझ्या बरोबर? नगर मला काम आहे ते. जोशी मॅडम यांना शाळेकडे चांगलं लक्ष द्या आणि ते हेडमास्टर बाईला बी सांगून ठेवा की ऍडमिशन वाढले पाहिजे म्हणून. आणि ती नाव भरायची कागद काय ते प्रॉस्पेक्ट. हा तीच ती. त्यामध्ये आपल्या शाळेची सगळी माहिती व आपण घेतलेले उपक्रम सगळं काही व्यवस्थित छापलं आहे सर. आणि यंदा ऍडमिशन फॉर्मची फी सुद्धा 500 रुपये ठेवली. शाबास जोशी मॅडम, तुम्ही चांगलेच हुशार आहे की मग. आपलं अजून एक काम करा, सगळ्या शिक्षकांना म्हणावं प्रत्येक शिक्षकामागं 10 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन वाढले पाहिजे म्हणून. आणि त्यांना म्हणावं पगार वाढतो. कसं आहे आपल्याला कुणाचंच नुकसान करायचं नाही. प्रत्येकाला त्याच्या कष्टाचं फळ मिळत नाही. हे विचारायचं माणूस आहे मी. होय साहेब, लगेच निरोप पाठवते शाळेत. साहेब नमस्कार. या सरपंच साहेब बसा. आज सकाळ सकाळी याने केलं काय भानगड, कुणाचं काम वाढवायचं का? त्यांना म्हणावं एक वेळेस पैसे जास्त लागले तर घ्या, पण काम नाही थांबलं पाहिजे. तसं नाही साहेब, ती आपल्या गावची झडपी शाळा नाही का, ती यंदा बंद पडणं असं पत्र आल्यावर अधिकाऱ्याकडून. का त्या मास्तरीन बायांना राहावं ना का? मोजून 4 पोरं ते शाळेत, ते बी त्यांना सांभाळणं आहे ना. बघितलं का जोशी मॅडम, ही सरकारी माणसं फुकट पगार पाहिजे. तसं नाही साहेब, मास्तरीन बाईला चांगलं आहे बरं. बरं तुमच्या इंग्लिश मिडियम शाळेमुळे सगळे पालक त्यांच्या मुलांना त्या शाळेत टाकायला लागले, त्यामुळे झडपीच्या शाळेचं पट वाढत, त्यामुळे बंद पडणं असं पत्र आलंय बरं. हो सरपंच, काय खूळ लागलं तुम्हाला? अहो एवढ्या मेहनतीने इंग्रजी शाळा बांधलीत म्या, बाहेरून मास्तरने आणलं, ते काय फुकट पगार वाटायला? अहो शिक्षण की इथं पोरं का म्हणून घाबरताय? जोशी मॅडम सांगा सरपंचांना आपण यंदा शाळेसाठी काय काय करतोय ते. अहो सरपंच, यावर्षी मुलांसाठी स्विमिंग पूल आणि मोठं प्लेग्राऊंड बनवतच आहोत. बॉक्सिंग आणि कराटेसाठी भावी शिक्षक पण आणले आहेत. आणि सिंगिंग आणि डान्सिंग यामध्येही मुलांनी चांगली यश कमवावं आणि टीव्हीवर दिसावं असा निश्चय केला आम्ही. आणि त्यासाठीच भावी शिक्षक पण आणले आहेत आणि ते पण एकदम कमी. ऐकलं ना वा सरपंच, एवढा करतोय गावासाठी, तुमचं आपलं काय तर झेडपी शाळा वाचवा, झेडपी शाळा वाचवा. अहो झेडपी शाळेचे भात खाण्याचे दिवस संपले आता पोरं पिझ्झा बर्गर खाणारी. यांना कुठं खाकी चड्ड्या घालून जमिनीवर बसवता? यांना पण होऊ दे की मोठं. मला या शाळेतनं न्यूटन काढवायचं आहे. त्या मास्तरण्यांना म्हणावं तुम्ही न्यूटन राहू द्या, पोरांना खाकी चड्ड्या घालायला शिकवा. अहो साहेब पण सरपंच केस उन्हाने पिकली नाही, ही केस उन्हाने पिकली नाही. सगळ्या बातम्या येत असतात आमच्या कानावर. या पोस्टमास्टर सोबत गावभर गावची झेडपी शाळा वाचवा म्हणून फिरू नका. शेवटी देशात लोकशाही आहे आणि आपण ती मानतो. चला येतो साहेब. हे मॅडम ते शिक्षण अधिकाऱ्याला फोन लावा. 1 मिनिट साहेब. ठीक आहे साहेब. हॅलो शिक्षण अधिकारी का? गुडगावातून कुमार साहेब बोलतोय. त्या झेडपी शाळेतल्या 2 मास्तरांचा काहीतरी बंदोबस्त करा. उठसूट कोण पण येऊन आमच्या शाळेवरती बोट उचलतंय, आमची शाळा बंद करा म्हणून. तुम्ही त्यांचा आधी काहीतरी बंदोबस्त करा. ठेवतोय. हा मॅडम, सकाळी पोस्टमॅन आले होते. काय म्हणाले ते? पत्र आलं अधिकाऱ्यांकडून. तर शाळेचा पट नाही वाढला तर शाळा बंद पडेल म्हणून. 1 मिनिट. हॅलो, हा कोण? हा बोला ना साहेब. काय बदली? आणि ती कशी? ठीक आहे.
काय हो, कोणाचा फोन होता? शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन होता हो. काय म्हणाले? बदली झाली म्हणाले. अचानक? बघू आता. मलाही फोन आला वाटतं. हॅलो? काय हो मास्तरीच बाई, आज लवकर शाळा बंद करून कुठं? अहो बदली झाली ना. बदली? आणि ती कशी हो? पत्र नाही काय नाही? तातडीची बदली हो. फोन आला होता शिक्षणाधिकाऱ्यांना. लवकरात लवकर त्या कोकणातल्या शाळेत हजर व्हायचे म्हणे. पत्र काय येईल नंतर, आधी मला हजर हो म्हणे. अहो मास्तरीन बाई, मला समजा माहित आहे बघा. त्या कुमार साहेबांनीच वरती अधिकाऱ्याला फोन केला असेल बघा. पण तुम्हाला बी कुठं जायची गरज नाही. आपण ही शाळा वाचवायची. काय रे गाजा? होय सरपंच. हो सरपंच, ही शाळा त्या कुमार साहेबांची इंग्लिश मीडियम शाळेमुळे बंद होत नाही. ती बंद होते ती आपल्यामुळे. माझा इंग्लिश मीडियमला विरोध नाही. इंग्लिश ही भाषा आहे आणि ती सर्वांना यायला. माझा विरोध आहे तो शिक्षणाच्या बाजारीकरणाचा. मान्य आहे आमच्यातलेही काही लोक चुकीचे असतील, आमच्याकडूनही चुका झाल्या असतील. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी काय निर्णय घ्यावेत हे आपण कट्ट्यावर बसून सांगू. आपण का नाही मग झेडपी शाळांना जाब विचारत? जिथे आम्ही चुकतो तिथे आम्हाला सांगा ना. इंग्लिश काळाची गरज आहे हे ओळखून सेमी इंग्लिश चालू केलंच की आम्ही. खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट नको म्हणून युनिफॉर्म बदललाच की आम्ही. खाली जमिनीवर बसायला नको म्हणून बेंचेस आणलेच ना आम्ही. तालुका जिल्हा स्तरावर स्पर्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोतच ना आम्ही. पण आम्ही चुकतो कुठे माहितीये का? आमच्या शाळेचे मोठे पुस्तक छापून त्यावर शाळेचे नाव छापून पैसे नाही घेत ना आम्ही. एका आठवड्यात 2-4 कपडे बदलून त्यावर शाळेचे नाव छापून पैसे नाही घेत ना आम्ही. छे, आणि इथंच तर चुकतोय ना आम्ही. मग याची शिक्षा पण आम्हाला मिळायला हवीच ना हो. अहो तहसीलदार, तलाठी, डॉक्टर घडवणारी शाळा आपली. अशी नाही बंद होऊन द्या ना मी. पण त्या घडवलेल्यांनाच विसर पडलाय ना आता आपल्या शाळेचा. डोनेशन म्हणून पैसाही दिलो, सुविधा म्हणून वस्तूही वाटते, कौतुकाची सुंदर भाषणही करते. पण आपल्या मुलाचं आयुष्य घडवायचं काम या शाळेवर नाही द्यायचं. अहो पुढून सरपंच म्हणणारी लोक मागून लय हिणवतात बघा मला. अहो सरपंच साहेब लोक माझी बदली करू शकते तो, पण मला नाही ना बदलू शकत. तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. भरकटलेली ही पात्र पुन्हा आपल्या घरट्याकडे वळून बघतील याची. हीच आमुची प्रार्थना हेच मुझे मागणे. माझसारे माझसाशी माझसा समवागणे. हीच मुझी प्रार्थना. धन्यवाद. आता मी आपले परीक्षक सौ शीतल तुगाडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले भाषण व्यक्त करावे. और यहाँ पर सभी स्कूल से पढ़ाए वहाँ के अध्यापक और यहाँ के छात्र, आज यहाँ विद्या विनय सभा गुरुकुल के अमृत महोत्सव के समारोह में पथनाट्य स्पर्धा का जो आयोजन हो रहा था, सबसे पहले मैं आयोजकों को बहुत बधाइयाँ देना चाहूँगी कि इन्होंने इस अच्छे और बहुत ही पांच समूह यानी 5 स्कूल ने सहभागिता अपनी दर्ज कराई और स्पर्धा है तो हर चीज लगी रहती है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर जो भी छात्र है जिन्होंने इस पथनाट्य में जवाब दिया है वह एक बार सब लोग अपने लिए ताली हो जाए। लेखन है उदय प्रकाश की, वह कहते हैं कि आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता। कुछ नहीं बोलने पर और कुछ नहीं सोचने पर आदमी मर जाता है। तो मैं इन सारे बातों को जवाब देना चाहूँगी कि और हमारे आसपास जो भी समस्याएं हैं उन समस्याओं को उन्होंने यहाँ पर पथनाट्य के माध्यम से हमारे सामने प्रस्तुत किया। कुल मिलाकर देखा जाए तो पथनाट्य की जो परंपरा है यह भारत में 70
हमारा वाचिक अभिनय। अभिनय के भी 4 प्रकार होते हैं, आत्मिक, वाचिक, आहार्य और सात्विक। तो पथनाट्य में जो अभिनय माना जाता है वो वाचिक अभिनय माना जाता है कि आप अपने संवाद इतने अच्छे तरीके से सामने वाले दर्शकों के सामने प्रस्तुत करते हैं। तो मुझे लगता है सभी छात्रों ने, सभी जो टीम है, समूह है, उन्होंने बहुत बढ़िया तरीके से अपने जो विषय है, विषय को न्याय देने का काम किया है। मेरी दृष्टि में सभी ने जो किया है वो बहुत बढ़िया है। मैं पुनश्च एक बार यहाँ के सभी जो व्यवस्थापक है, आयोजक है, उनको बहुत बहुत धन्यवाद देती हूँ और मुझे यहाँ परीक्षण के लिए बुलाया, इसलिए मैं आपका धन्यवाद करती हूँ। विनंती करती की त्याने आपली मदत करते खरंच या पथनाट्य स्पर्धा होत्या, त्या स्पर्धा पाहून आजचा जो विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यांची जी काही बहुदिशी विचार करण्याची जी काही विचारक्षमता आहे त्याला खरंच आणि इतके चांगले जर विचार करणारे विद्यार्थी घडत आहेत तर नक्कीच शिक्षणाचं जे काही ध्येय आहे सुजाणपणे घडवण्याचं ते आपण साध्य करतोय असं मला वाटतं। प्रत्येक प्रकारचे खूप सुंदर सादरीकरण केलेलं होतं। त्यांची सादरीकरण होतं, त्या सादरीकरणातील त्यांची जी एकसूत्रता होती, त्यांची शब्दभेद असेल, ही सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर नक्की आजचा विद्यार्थी काळाबरोबर घडत आहे। समाज माध्यमे आहे, परंतु त्या समाज माध्यमांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी कसा करायचा हे जाणतात। मोबाईल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांकडेच आहे, पण मोबाईलचा वापर आपण कोरोनाच्या काळात केलाच ना, तो चांगल्या गोष्टीसाठी। खूप सोशल मीडिया आहे, खूप वेगवेगळे मार्ग आहे, परंतु त्याचा चांगला वापर कसा करायचा हे शिक्षक तुम्हाला सांगतातच, परंतु शिकण्यासाठी खूप काही आहे, तुम्ही शिका। आज या ठिकाणी जे पथनाट्य स्पर्धा होत्या त्या पथनाट्य स्पर्धेमध्ये खरंच तुमची गुणवत्ता दिसून आली, तुमच्यातला आत्मविश्वास दिसून आला आणि मला खूप या कार्यक्रमाचं परीक्षण करण्याची संधी मिळाली, मला खूप आनंद होतोय तुमच्यामध्ये मिसळतात। शेवटी जाता एकच आहे, अशक्य आहे या प्रसंगाची शब्द बदलले, अशक्य आहे या प्रसंगाची शब्द बदलले। मी शब्दांची जादूगर पर शब्दाची पडते पुणे पर शब्दाची पडते। शिक्षकांनी आपलं काम अतिशय पारदर्शकपणे पार पाडलेलं आहे। रिझल्ट तयार आहे। मी परीक्षकांना विनंती करतो की दोन्ही परीक्षकांनी इथे येऊन रिझल्ट डिक्लेअर करावा आणि त्यानंतर पारितोषिक वितरण लगेच याच ठिकाणी होईल। आपल्या शालेय पथनाट्य स्पर्धा होत्या, त्या स्पर्धेमध्ये एकूण 5 समूह आले होते, त्यापैकी आपण 3 जणांचा विचार आहोत। त्या 3 जणांचा आहे आंध्रप्रदेश बालराम आणि ऑस्ट्रेलियन पब्लिक हायस्कूल या दोन्ही शाळांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे। भारतीय बालराम या शाळेला 74 गुण मिळालेले आहेत आणि रामभाऊ चौगुलेकर शाळा या शाळेला 19 ऑस्ट्रेलियन कॉन्वेंट हायस्कूल